नमस्कार. आज मी ते कच्चा पपई घेतलेला आहे. कापून घेते आणि आतल्या बिया काढून टाकते आणि बाहेरचं साल काढून टाकते. अशा प्रकारे पपई साफ करून घेतलेला आहे. त्यातला एक तुकडा घेऊन मोठ्या फोडी करून घेते. अशा प्रकारे ते मोड आलेले मूग घेतलेले धुवून त्यात पपईच्या फोडी घालते. अर्धा टोमॅटो घालते कापून घेतलेला. थोडंसं पाणी घालते आणि किंचित मीठ घालून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते. कुकर थंड झालेला आहे. पपई आणि मूग शिजलेले आहेत. इथे वाटपासाठी खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. 4 सुक्या मिरच्या, 1 चमचा धणे आणि पाव चमचा हळद घेऊन मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे. इथे कढईत बारीक चिरलेला कांदा, शेवग्याच्या शेंगा, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. शेंगा शिजलेल्या आहेत. त्यात कुकरमधनं शिजून घेतलेले मूग आणि पपई घालते. मिक्स करून घेते आणि वाटप घालते. सर्व एकत्र मिक्स करून घेते. 1 छोटा चमचा गूळ घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. झाकण काढलेले आहे. एक हिरवी मिरची घालते आणि खाली उतरवून ठेवते. इथे कढीला वरून फोडणी देण्यासाठी तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात राई आणि हिंग घालते आणि गॅस बंद करून कढीपत्ता घालते आणि कढीला वरून फोडणी घालते. 2 मिनटं झाकण लावून आता झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. पपई, मूग आणि शेंगाची कढी तयार आहे. इथे पपईचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरं आणि राई घालते. राई जिरं तडतडल्यावर हिंग घालते. कढीपत्त्याची पानं घालते. पपईच्या बारीक फोडी करून ठेवलेल्या घालते. थोडीशी हळद घालून 2 मिनटं परतून घेते. त्यानंतर थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. पपई शिजलेला आहे. त्यात धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. पपईची सुकी भाजी तयार आहे. इथे पपई किसून घेते. पपई किसून घेतलेलं आहे. त्यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवते. थालीपीठ करायला 1 हिरवी मिरची आणि आलं चेचून घेते. हिरवी मिरची आणि आलं चेचून घेतलेलं पपईमध्ये घालते. बारीक चिरलेला कांदा, सफेद तीळ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि हाताने मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी घालून ओलसर पीठ मळून घेते. थालीपीठासाठी पीठ मळून घेतलेले आहे. इथे पॅनवरती तेल घेतलेलं गरम करायला.
त्यात पिठाचा एक गोळा ठेवते आणि हाताने पसरवून घेते. हाताला थोडंसं पाणी लावून घेते. आणि छान पसरवून घेते. मध्ये होल करून घेते आणि बाजूने तेल घालते. आता दुसऱ्या बाजूने परतवून घेते. अशा प्रकारे छान खरपूस थालीपीठ तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेले एक मोठा चमचा, त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि परतून घेते आणि बाजूला काढून ठेवते. त्यात किसून ठेवलेला पपई घालते आणि तुपात 1 मिनिट परतून घेते. पपईचा किस परतून झालाय. त्यात दूध घालते 1 वाटी. दूध थोडंसं आटलेलं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स परतून ठेवलेले घालते. गॅस बंद करून गुळाची पावडर घालते आणि वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. पपईची खीर तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या घालते. कांदा नरम झाल्यावर चवळीची भाजी साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली कांद्यावर घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. भाजी आळलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनिटं वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. झाकण न लावता भाजी 2-3 मिनिटं परतून घेते. चवळीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.